हिंजवडी आयटी पार्कमधून तब्बल 37 कंपन्या महाराष्ट्राच्या बाहेर स्थलांतरित झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। एवढंच नव्हे तर आणखीन काही कंपन्या स्थलांतरित होणार असल्याची भीती हिंजवडी इंडस्ट्रीज असोसिएशनने व्यक्त केलेली आहे। धक्कादायक बाब म्हणजे ट्रॅफिक जॅमच्या त्रासाला कंटाळून आयटी कंपन्या स्थलांतरित होत आहेत। हिंजवडी आयटी पार्कमध्ये इन्फोसिस, विप्रो, टाटा, महिंद्रा यांसारख्या बड्या कंपन्या तसंच शेकडो आयटी कंपन्या आहेत। तिथं काम करणारे हजारो कर्मचारी जवळपास रोजच ट्रॅफिक जॅमच्या चक्रव्यूहात अडकतात। वाहतूक कोंडीत प्रत्येकाचेच जवळपास 1.5 ते 2.5 तास वाया जात आहेत। आमच्या रेकॉर्डप्रमाणे इथून आतापर्यंत 37 कंपन्या स्थलांतरित झालेल्या आहेत। 3-4 कुठे बाणेरला गेल्यात किंवा मगरपट्ट्याला गेल्यात, पण बऱ्याच बंगलोरला गेल्यात, हैदराबादला गेल्यात, चेन्नईला गेलेल्या आहेत। त्यामुळे काय की इथले कंपन्या तर कमी होतात, पण तेवढा रोजगार आणि जे रेव्हेन्यू आहे आपलं ते कमी होतं इथं। गेल्या 10 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये येणारे, येऊ पाहणारे, आलेले असे अनेक उद्योग गुजरातमध्ये अधिकाधिक गेले, त्यानंतर मध्य प्रदेश किंवा पूर्वी कर्नाटकामध्ये वेगळं एक राज्य होतं, वेगळी सत्ता होती, तिथे पण गेले। एकूण 25 लाख लोकांचा रोजगार या सगळ्या 10 वर्षामध्ये हिरावला गेला। 25 लाख महाराष्ट्रीयन लोकांचा हक्काचा रोजगार गेलेला। ही परिस्थिती महाराष्ट्रात गेल्या 10 वर्षामध्ये आली। मला माझ्याकडे अशी काही माहिती नाही। इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीमध्ये हिंजवाडीचं जर सांगायचं झालं तर पूर्वीच्या इन्फ्रास्ट्रक्चरपेक्षा कितीतरी चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर आपण चाकण, रांजणगाव, हिंजवाडी सगळ्या परिसरामध्ये दिलेलं आहे। याची मी माहिती घेईन, आजच माहिती घेईन, परंतु सध्या 38 आकडा कुठनं आला मला माहीत नाही, 37 शिफ्ट झाल्या, त्याची माहिती घेऊन सांगेन ना।